आशा करतो की आपण फार आनंदात असाल, छान असाल। आजचं माझं लाईव्ह व्हिडिओ मागे मला आज तुम्हा सगळ्यांना एक माहिती द्यायची आहे। खरं तर आपण 2024 ला ओलांडून 2025 च्या पहिल्या महिन्यामध्ये आहोत आणि हा जो महिना आहे आपल्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा महिना आहे आणि त्याचबरोबर आपण गाव पातळीवर राहणाऱ्या लोकांसाठी देखील फार महत्त्वाचा आहे। तर ते कसं आपण जाणून घेऊयात। मित्रो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महात्मा गांधीजींनी एक स्वप्न पाहिलेलं होतं, तो आहे खेड्यांचा विकास आणि त्या विचाराच्या आधारावरच संविधानामध्ये एक संकल्पना उदयास आली, ते आहे ग्रामस्तरीय विकास साधण्याच्या प्रक्रियेची। त्याच्यामध्ये गाव पातळीवर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशी रचना उभी करण्यात आली आणि या रचनेच्या माध्यमातूनच गावाचा विकास सक्षम करण्यासाठीची यंत्रणा उभी केली गेली। आता गाव पातळीवर ग्रामपंचायत हे आपल्या गावाच्या लोकांसाठी काम करणारे एक मोठं माध्यम आहे। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास केला जातो। आता आपण जानेवारी महिन्यामध्ये आहोत आणि हे जानेवारी महिना आपण जर आर्थिकदृष्ट्या आर्थिक वर्षाच्या आधारावर जर आपण विचार केला तर ही जानेवारी महिना जे आहे तो शेवटचा महिना आहे आर्थिक वर्षाचा। म्हणजे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत दर वर्षाला 4 ग्रामसभा होतात, बरोबर। त्या ग्रामसभेमध्ये जानेवारी ही शेवटची ग्रामसभा असते आणि ही शेवटची ग्रामसभा आता महाराष्ट्राच्या सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेणं अपेक्षित आहे आणि ते होते। परंतु काही ग्रामपंचायत जे आहे ते ग्रामसभा घेत नाही, त्यामुळे तिथल्या लोकांचं फार मोठं नुकसान होतं। परंतु आता मित्र सगळ्यांनी लक्षात घ्या की हे या वर्षाचं आर्थिक वर्षाचं शेवटची ग्रामसभा आता ग्रामपंचायत घेऊ शकते। याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे गावकरी आपले मांडू शकतात। त्याचबरोबर नवीन आर्थिक वर्षासाठी हे आर्थिक बजेट बनवण्याचंही वर्ष असतं। या वर्षामध्ये मार्चमध्ये ज्याला आपण विकास आराखडा म्हणतो, तो विकास आराखडा या महिन्यापासून बनण्याची प्रक्रिया असते। या ग्रामसभेमध्ये या ग्रामीण विकास आराखडा बनण्याचं काम आता स्टार्ट होतं। म्हणून ग्रामीण विकास आराखडा म्हणजे काय, तर मला आमच्या ग्रामपंचायतीला शासना माध्यमातून कोणकोणती कामं हवी आहेत, आमच्याकडे काय काय मागणी आहेत, याचा एक लेखाजोखा या महिन्यामध्ये तयार केला जातो आणि या ग्रामसभेमध्ये या विषयावरही चर्चा केली जाते। त्यामुळे हा जो महिना आहे तो सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे आणि जी ग्रामपंचायत ग्रामसभा घेत नसेल त्या ग्रामपंचायतीला तुम्ही उठून जागा केलं पाहिजे, कारण ही आर्थिक वर्षातली शेवटची ग्रामसभा आहे आणि त्याचबरोबर नवीन वर्षासाठी नवीन विकास आराखडा बनवण्यासाठीचा हे देखील फार मोठा विषय या ग्रामसभेमध्ये घेतला जाऊ शकतो। म्हणून या ग्रामसभेला घेणं फार महत्त्वाचं आहे। म्हणून जर ग्रामपंचायत या संबंधित ग्रामसभा वगैरे घेत नसेल, टाळाटाळ करत असेल, तर तुम्ही आयुक्तांना याची तक्रार करू शकतात। विभागीय आयुक्त आहेत त्यांना तक्रार करू शकतात, जिल्हाधिकारी यांना तक्रार करू शकतात, पंचायत समितीच्या बीडीओंना तुम्ही या बाबतीत तक्रार करू शकतात। जर ते ग्रामसभा घ्यायला टाळत असतील तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्यावर तक्रार करून त्यांना चांगली जी त्यांची झोप आहे ती झोपमोड करू शकतात आणि त्यांना कामाला लावू शकतात। मित्रो, ही ग्रामसभा आपल्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाची असते। या ग्रामसभेमध्ये आपण सगळे वेगवेगळे विषय घेऊ शकतो, गावाचा विकास साधू शकतो। गावाच्या बाबतीत तो राशनचा मुद्दा असेल, आता घरकुलचा मुद्दाही फार प्रचलित आहे। घरकुलच्या बाबतीत फार मोठे विषय आता सगळी महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या अंतर्गत चालू आहेत, तर त्या विषयावरही तुम्ही तिथे विचार मंथन करू शकतात, बोलू शकतात। म्हणून ही जी ग्रामसभा आहे 2025 ची जानेवारी महिन्यातली ही शेवटची ग्रामसभा आहे आर्थिक वर्षाची। म्हणून या ग्रामसभेला जास्तीत जास्त महिला असतील, पुरुष असतील, गावकरी असतील, त्यांनी याच्यामध्ये सहभागी होणं फार महत्त्वाचं आहे। या विषयावर बोलणं देखील महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर गावाचा विकास देखील साधणं गरजेचं आहे। त्यामुळे ही ग्रामसभा फार महत्त्वाची आहे।
त्याचबरोबर या ग्रामसभेच्या अंतर्गत तुम्ही युवकांना न्याय देऊ शकतात, युवकांसाठीचं जिमचं प्रस्ताव तुम्ही तिथे सादर करू शकतात। त्याचबरोबर गावाच्या बाबतीचा राशनचा विषय असेल तर राशनचा विषय तुम्ही घेऊ शकतात। गावामध्ये अशा काही गोष्टी घडतायत त्या गोष्टीचाही तुम्ही तिथे विषय घेऊ शकतात आणि गावाचा विकास साधू शकतात। आणि ग्रामसभा जसं की एका आमदारांना खासदारांना विधिमंडळामध्ये बोलण्याची संधी मिळते, अगदी तसंच या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा जी आहेत ती आपल्यासाठी विधिमंडळ आहेत आणि त्या विधिमंडळाचे सर्व गावकरी जे 18 ते पुढील सगळे जे नागरिक आहेत ती सगळी या ग्रामसभेची या विधिमंडळाचे सदस्य असतात। म्हणून आपण तिथे सगळे मत मांडू शकतो, तिथे कायद्यात राहून आपण बोलू शकतो। ते जे चुकीचं काही करत असतील तर त्याच्यावरही आपण भाष्य करू शकतो। परंतु हे सगळं करत असताना आरजावी असेल, धमकावणं असेल ते आपण करू शकत नाही। त्यामुळे ही जी ग्रामसभा आहे या ग्रामसभेमध्ये आपण ही दक्षता घ्यावी की चुकीचं आपल्याकडून काही बोलायला जाऊ नये आणि त्याचबरोबर आपल्याकडनं काही चुकीचं होऊ नये याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। तर आशा करतो की तुम्ही ही जी जानेवारीची ग्रामसभा आहे ती ग्रामसभा तुम्ही घ्यायला भाग पडाल आणि त्याचबरोबर गावाच्या विषयाला तुम्ही मांडाल अशी अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।